ब्रह्मज्ञान आहे. असं आपल्याला कुठंच समजायसारखं नाही. बरं, हे काही साधं काम नाही. म्हणून सप्त्याला जायची गरज नाही, पट्ट्या जमा करायची, पंक्ती द्यायची गरज नाही. खुशाल साबऱ्यावानी दुसरीकडे कुठं सुरू झालं की पुन्हा तिथं तिकडे पळत येत. काय भानगड आहे. आणि तिथं काय ऐकायला नसतं. आणि जरा जरा खायला भेटत ते यायचे घरी मुद्दा आलाय ना, कोणाच्या घरी नाही खायला. नीट ऐक ना, तर नीट ध्यानात घेईनच ना. काय सांगेल तुकाराम महाराज सांगा ना. हा, कुठीकडे बी पळाव का, किती अनुकूल असलं तर कुठंच जाऊ नये, घर सोडू नये, पडवणे राहील काही. उगाच नीट ध्यान देऊन ऐकावा. नीट ध्यान देऊन ऐकलं आणि आपल्या गळ्यात उतरलं, लगेच समाधानाला प्राप्त व्हावा. आपल्या पुढचा संसार आत्ता खरा नाही. कधी आत्ता खरा नाही, नाही का. घरी जाऊन मेळ्यात झोपायलो का मळ्यात का मसन वाट्यात जाऊन झोपायलो तिथल्या. काय भानगडे. हॅलो, बोला. हॅलो. तुमचा माईक बरोबर नाही, बाकी सगळे चांगलं ऐकू आलं म्हणून तुम्हाला कशी अडचण यायली. हॅलो, बाकीच्या सगळ्याला ऐकू आलं व्यवस्थित. हॅलो. हा चिंचाने सगळ्याला ऐकू आलंय. हा, काकाचं ऐका जरा. हा, ओके झालं. मी केलं त्याला. आता त्याला माईक नाही बोलता येणार नाही. काय बोला काय अडचण. हा, म्हणून लक्षात घ्या ना, काय सांगायला संत. हो, नुसतं संताच्या सगळं मराठीत आणून देऊ, पण त्या भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये ब्रह्मज्ञान आणि इतकं सोपं सांगतात तो खबर आहे. आणि आपल्याला आता कळी काळाला ते आपण समोर जातो, कळी काळाचं भेव वाटतंय. कुठं लोक भ्यायलेत कळी काळाला, जवळ आल्यावर भेटेत तर काहीच करता येत नाही. आणि अगोदर तर रगिलवाणी करायलेत, कळी काळ संत म्हणले बरं का, नाही त्या यमासी करू ना सांगायले संत. पण कोण ह्या शब्दाकडे ध्यान द्यायला, कोणाच्या पुढे यम येत नाही, कोणाच्या पुढे येत नाही. पण आताच येत नाही वाटायलं का येत नाही वाटायलं, आताच येत नाही. त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा, ओ ढाळ सापडे धन्या, चोर यातना धरीचे तो. महाराज, एखादा ओढाळ माणूस न असून पैसे न देणारा रगील जर सापडला तर माणूस कमी हाणीत का तो शावकार. नसून द्याय नाही देणार म्हणजे जाऊ ती बाई नाही तर नाही. पण आज जवळ असून व्यवहार करायला पैसेच नाही म्हणायचं, ओढाळ म्हणतात त्याला, नाही का. अशी यमपुरीची असणारी चाचणी सगळ्यांच्या समोर आहे आणि ती खोटी आहे. आणि तुकोबराय म्हणतात ती खोटी असली तरी सुद्धा त्या काळाला तुम्ही धौस द्या, गटवा त्याला, की काळात तुला मी काही काळात भेटणार नाही. तुकोबराय काय शिकवतात, नाही का. एकमेक बाया बसल्या की सांगायच्यात आमची सून अशी खतरनाक आहे, आणि जिची सून चांगली ती त्या जगत सांगतात. म्हणजे तिशी बी काय व्हावा, तशी धट व्हावा, नाही का. त्याच्याहून काय गरज नाही. पण तुकाराम महाराज शिकवायले आणि मी भेट नाही तर तुम्ही कशाला भ्याले. तुम्ही बी असे धट व्हा ना, तुम्ही कसे व्हा. तुकाराम महाराज शिकवायले तर आपल्याला, तुझं न भेदी कळी काळा मग नामाचा जिव्हाळा. मला नामाचा जिव्हाळा आहे, परमात्म्याच्या नामस्मरणाचा काय आहे, जिव्हाळा आहे तुकाराम महाराज. आपल्याला आहे का नाही. आणि मग कशाला त्याच्या शब्दाकडे लक्ष ठेवूत आपण. पाप्याचे पित्र आहेत का नाही का नाही आपण, नाही का. नामस्मरण करा, मग आपल्या संतांच्या शब्दाच्या अर्थापर्यंत जाता येईल. नामस्मरण अंगात शक्ती येईल, नाही का. चांगले चांगले पदार्थ खाते पौष्टिक, हिवाळ्यामध्ये तर जरा काही फरक पडेल की नाही. पण खातच नाही, असून का नसून घ्या. मग काय अंगी लागेल यांच्या, अंगी लागायसारखं खाते काही निश्चित रिकामं काम करते, नाही का. रिकाम सांगा ना, कोणता माणूस असा आहे की स्वच्छ रक्त राहील, पोट कॅमेरा नाही का. कॅमेरा बंद, कॅमेरा. आहार, ज्या आहाराला त्रास झाला ते आहार घेऊच नाही, लक्षात घ्यावं, नाही का. माग 2 वेळेस मी असं चुकीचा आग्रहानं आहार घेतला, 4 दिवस पोटाला त्रास झाला. काल आग्रह आल्या तर त्याला झाले, तुमचा आग्रह आमच्या कामाचा, तुमचं आमच्यावर प्रेम आहे का, मग आम्हाला वाढू नका.
जर असलं प्रेम खरं तर तुमच्या आंधळ्या प्रेमानं आमचं वाटलं होतं बरं का. म्हणून तुमचं काय डोळस प्रेम का आंधळ आहे ते. म्हणून वाणीला आवरा, पदार्थाला समोर जाऊ नका. हं. असं तुम्ही खायले का मसाल्याच खायले आणि नामस्मरणाकडे पाहिले का? खाण्यावर ध्यान आहे का नामावर? आता काय अंगी लागायला तुमच्या? लागायला की काय अंगाला? मला नामाचा जिव्हाळा आहे म्हणतात तुकोबराय. मज नामाचा जिव्हाळा तुझ मी नभे कळी काळा, मज नामाचा जिव्हाळा माझा बळी नसी कोण संता साह्य नारायण. तुला माहितीये का कळी काळा माझा कोण आहे बलवान पाठीराखा आहे का माहित तुला? की जो संतांना सहकार्य करतो नेहमी, संतांच्या सेवेत असतो, संतांचा पाठीराखा आहे. नाही का? असा असताना परमात्मा तुला माहितीये का त्याच्या पाठीराख्यानं मी तुला काही समजीत. तुला भेट नाही तू कवर आहे म्हणतात. नाहीतर मग त्याला त्या परमात्म्यानं 10 अवतारामध्ये काय काय कारागिरी केली ते सगळं त्याच्या पुढं बिराड सांगितले. काळा पुढं कळी काळा आमचा परमात्मा कसा सहाय्य करतो भक्तांना तुला माहितीये का? त्या सहाय्या करता त्यानं 10 अवतार घेतले आतापर्यंत. किती अवतार झाले? आणि ते कोणाकरता? भक्तांना सहाय्य करण्याकरता आज केले. पहिलाच अवतार धारण केलाय शंख वधिला सागरी वेद घेऊन आणि आलाचारी. शंखाश्वरानं वेदच नेले होते चोरून समुद्रात जाऊन लपून बस. आणि ह्या वेदाच्या अर्थानं लोक मोकळे व्हायचे ना. वेदच घेऊन गेलं. देवानं त्या सगळ्या जगाच्या कल्याणाकरता सागरामध्ये प्रवेश केला. शंकासुराचा वध केला. मत्स्य अवतार धारण केला. शंकासुराचा खलास केलं आणि वेद 4 पृथ्वीवर घेऊन आला आपल्याकरता नाही का. म्हणून आमचा पहा पाठीराखा परमात्मा कसा आहे हे तुकोबाराय दाखवून देतात. कळी काय म्हणतो बाबा? शंख वधिला सागरी वेद घेऊन आला चारी कूर्म दैत्य वधिला जेठी हात पाये लपवी कोटी नाही का. कूर्म दैत्य कूर्म अवतार धारण केला आणि त्या दैत्याला काय केलं? त्या कूर्म अवतारामध्ये पाताळामध्ये गेलाय आणि पाताळामध्ये जाऊन दैत्याला नष्ट केलंय आणि पुन्हा दैत्याला नष्ट करून शरी पुन्हा वराह रूपामध्ये कूर्म स्वरूप धरून त्यानं काय केलेले की ती प्रथमी घेऊन गेलं होतं ते हिरण्याक्ष पुढं पाताळामध्ये. तर त्यानं वराहरूप धारण केलं आणि त्या पाताळाला हिरण्याक्षाला मारलं आणि ती पृथ्वी त्यानं दाढीवर धरून वरती आणलेली आहे. त्यानंतर पुन्हा हिरण्याक्षाचं झाल्यावर हिरण्यकश्यप त्या हिरण्यकश्यपनं पुन्हा काय काम दाखिलं? हिरण्यकश्यप वधीला भक्त प्रल्हाद रक्षिला पुढं 5व्या अवतारामध्ये वराह मत्स्य कच्छ वराह आणि आता नरसिंह 4था अवतार. नरसिंहानं काय केलं होतं? भक्त प्रल्हादाला खूप हिरण्यकश्यपनं गांजलं होतं. खूप परेशान करीत होता. एवढ्या परिस्थितीमध्ये परमात्म्यानं प्रत्येक पावला पावलाला प्रल्हादाचं रक्षण केलं. काय त्रास दिला स्वतः बापानी का दोघांनी? पहा त्याला डोंगरावरून काय लोटायचं, त्याला हत्तीच्या पायाखाली काय द्यायचं, त्याला जळत्या कढईत कळत्या तेलात सोडलं प्रल्हादाला नाही का. आणि अग्नीमध्ये टाकलं तरी सुद्धा प्रल्हाद कशालाच दिला नाही सारखं. कारण सगळेच परमात्मा म्हणत होता तू. अग्नी टाकल्यावर मुलाला अग्नी रूपे माझा सखा नारायण प्रल्हाद गरजून हाका मारी कोणी अग्नी देवे माझा असं म्हणल्याबरोबर त्या अग्नीला सुद्धा त्या प्रल्हादाला काहीच झालं नाही. शेवटी आता इतके प्रयत्न करून जर तो मराना आणि बापाला तर सहन होईना. आता बापाला सहन होईना म्हणल्यावर बाप होऊन गेला त्याच्या आणि मला देव मान तो देव नाही. तो म्हणला तुम्ही देव नाही तो देव आहे. पण आता याच्या नावानं आता खरं म्हणजे हिरण्य कश्यप काय देव नव्हता का? पण त्या रूपा नावानं देव मला समजू म्हणत होता. आत्मस्वरूपानं काय ह्या नावारूपानं राक्षसाच्या या नावारूपानं देव समज म्हणत होता. तो म्हणला ह्या नावारूपात देव नाही. मग कुठे आहे तुझा देव? तो म्हणला सगळीकडे देव आहे माझा. खांबामध्ये या खांबात. म्हणला हो या खांबामध्ये आहे.
खांबामध्ये मानल्यावर तर लगेच जवळ आला. सगळ्या वस्तूला लात मारता आल्या असत्या का? खांब म्हणलं की लगेच येतात आला. मग काय महाराज जे लात उचलली, खांबावरी लात मारिली दुर्जने, नाही का? जोरात लात मारल्याबरोबर काय आवाज झाला महाराज. का भयानक आवाज झाला, म्हणजे मृत्यूलोकात मारलेली लात ब्रह्मदेव सत्य लोकात दचकला. तुका म्हणे तैसा खांब कडाडीला ब्रह्म दचकला सत्यलोकी. इतका मोठा आवाज झाला. झाल्याबरोबर देव प्रगट झाला. देव प्रगट झाला, पण हिरण्यकश्यप होता महाराज, त्यानं त्याच्या सद्गुरूकडून वर मागितला होता न मरण्याचा. कशाचा? न मरण्याचा वर मागितला होता. कितीतरी अटी होत्या त्याच्या अटी होत्या, मरण तर चुकणार नाही ना, मग मला पुरुषाच्या, बाईच्या, देवाच्या स्वरूपात कोणी मारू नाही, मला दिवसा मारू नाही, रात्रीचं मारू नाही, घरात मारू नाही, दारात मारू नाही, असे त्यांना अनेक अटी कबूल केल्या होत्या. त्या सगळ्या अटी देवानं बरोबर अगदी माणसाच्या हातानं नाही, देवाच्या हातानं नाही मृत्यू यावा, बाईच्या हातानं नाही यावा, सगळ्या अटी त्यानं मान्य केल्यानंतर देवाला त्याच्याकरता रूप बदलावं लागलं. नरसिंह रूप घ्यावं लागलं. माणूस आहे का? अर्धा माणूस आणि अर्धा सिंह, फक्त भाग पुढचाच सिंहाचा, बाकी सगळं माणूस. पितांबर होता अंगात, सगळं होतं. आणि त्या खांबातूनच देव प्रगट झाला. आणि कोण्या खांबातून लात मारली का, खांब गेला बाजूला, लगेच देव पुढे आला. जीप काढली, लढलड लढलड करीत होता. देव आला की धरलाच हिरण्य. धरल्यानंतर टाइम कोणता होता पहा, धड दिवस मावळायचा, दिवस नाही रात्र बी नाही का, नेमका दिवस उगवायचा टाइम, माळवायचा टाइम, दिवस मावळायच्या टायमाला बस उचलला धरून. आता दिवस आहे का रात्र आहे? दिवसही नाही रात्र नाही. आता माणूस आहे का देव आहे? देवही नाही माणूस. शास्त्र आहे का अस्त्र आहे? शास्त्र बी नाही ना, आता नख आहे. घरात आहे का दारात आहे? दरुजावर नेला चौकटी. घरात आहे का दारात आहे? घरात नाही, दारात नाही. अशा स्थितीमध्ये त्याचं पोट बाजूला केलं, ती धड बाजूला केलं, पोट फाडलं त्याचं. आणि पोट फाडलं असताना प्रल्हाद जवळ जाऊन उभा राहिला. चढ लोक पळून गेले, कोणीच नाही राहिले. आणि एवढं स्वरूप पण देव मुलाने सगळेच पळाले. तू भेट नाही. देव म्हणला तुला भ्यायची काय गरज आहे, नाही का? बाकीचे जगामाग पळालीत का देवामाग? जगामाग पळालीत. म्हणून प्रल्हादानं सांगितलं भ्यायची काहीच गरज नाही सांगता. म्हणून अशा त्या हिरण्यकश्यपाचा नाश केला प्रल्हादा करताना. जी दुनिया सहस्त्रभुजा कामधेनवानिली ओजा. सहस्त्र अर्जुन 6व्या अवतारामध्ये ते कामधेनूच घेऊन गेलो. सहस्त्र अर्जुन 1000 हात असणार. पुन्हा देवानं त्या कामधेनू करता त्याचे 1000 हात तोडले. त्या कामधेनूला घेऊन आला. 8व्या अवतारामध्ये शिळा प्रतापे सागरी तारी स्थापी बिभीषण रावण मारी, नाही का? 8व्या अवतारामध्ये त्यांनी काय केलं की त्या समुद्रावर पाषाणाचा थर टाकला आणि रस्ता केला पलीकडे जायला. आणि लंकेमध्ये जाऊन बिभीषणाचा सत्कार आणि रावणाचा नाश केला. विभीषण राज्यावर बसवलाय. मारून या कंसराव पिता सोडविला वसुदेव. अनेक भक्तांच्या सहाय्या करता वसुदेवावर आलेलं संकट, कंसाची भयानक असणारी, आणि त्या वसुदेवाला भीती होती, पण त्या कंसाला नष्ट केलं आणि वसुदेवाला मोकळं केलं. त्यानंतर 45 गांधिता वैरी वस्त्रे आपण झाला हरी. त्यानंतर पांडवाच्या असणाऱ्या त्या नगरामध्ये द्रौपदीची असणारी स्थिती, दुर्योधनानं तिचं वस्त्र हरण करीत असताना देव त्या ठिकाणी गेले आणि स्वतः वस्त्र झाला हरी. कितीही वस्त्र पुरवले, दिगाची दिग पडले, परंतु वस्त्र काही संपलं नाही, कारण देवच वस्त्र झाला होता. वस्त्रे आपण झाला हरी. त्याच्यानंतर गजेंद्र मोक्षाबद्दल, गजेंद्र आणि नकराचा असणारा मोठा आणि वैरभाव होता. त्या वैरभावामध्ये तो समोरासमोर आले आणि गजेंद्रावर आलेला प्रसंग देवाना बाजूला केला आणि त्या गजेंद्राला वैकुंठाला पोहोचवले. गजेंद्र स्मरे राम राम त्यासी पावून वैकुंठ धाम. इथपर्यंत 10 अवतारात देवानं काय केलंय? सगळ्या भक्तांचं रक्षण केलंय. आणि तोच भगवंत आमच्या पाठीमाग आहे.
कधी आत्ता आहे, म्हणून आम्ही काय कळी काळाला देत नाही. आणि आता आपल्याला घटपणा येण्याकरता तुकोबाराने इतकं मागलच्या लोकांना सहकार्य केलं, म्हणून तुम्ही जर नामस्मरण केलं तर तुमचं होणार नाही का? होईल. कारण एकाच केलं का किती जणांचं केलं? मुखी नाम हाती मोक्ष, आयशी साक्ष बहुतांची. म्हणून एवढे काम केले, काय नोहे केले, एका चिंतिता विठ्ठले एवढा परमात्मा काम करतो, परंतु आपण संतांच्या मुखातून ऐकतो, परंतु नामस्मरण कधीच आपण करीत नाही. खरा नामस्मरण, नामस्मरणानं आपल्या मनामध्ये बदल होईल आणि पुन्हा जर चांगली शक्ती निर्माण झाली, शिगेला जर पोहोचलं नाव, तर आपल्याला ईश्वराची कृपा होईल आणि जग जसं आहे तसं कळायला लागेल. शक्ती ना ग बरे, जगाला खोटं ठरवायची शक्ती येईल ना, जग खरं आहे का खोट, आणि आपण कसं समजायला त्याला? काऊन ताकदच नाही ना आपल्यात. आपल्या जगाला खोटं ठरवायची ताकद आहे का? खोटं नाही का ते? बरं आपण खरे नाहीत का? नाही, पण शक्ती नसल्यामुळे आपलं काय खरं म्हणतो आपण? आपणच खरे म्हणतो का आपलं काय खरंय? आपण शरीरातून आपल्याला आपलं स्वरूप शरीर समजतो, नाही का? आणि जग परमात्म्यानं केलेलं, निर्माण केलेलं आहे. त्या जगामध्ये अनेक प्रकारची सत्ता संपत्ती आहे, ती ईश्वरानं निर्माण केली आहे आणि ती आपल्या हातात घ्यायची, अशी आपली सारखी धडपड चालू आहे. आणि आपण हतबल होतो, आपलं काही खरं नाही. आता काही खरं नाही का आपल्यासारखं कोणाचंच खरं नाही? कोण खरंय आपल्यासारखं? अहो, आपण इतके खरे आहोत की आपल्या खरेपणामुळं जग खरं वाटायचं. किती खरे आहेत आपण, नाही का? किती गोड आहे गुळ, सगळं गोड कोणामुळं वाटायले? पुरणाची पोळी इतकी गोड लागायची महाराज, आणि ते गुळ त्या डाळीला, त्या कणकीला म्हणू लागलं, तुमच्यामुळं झालं बरं हे, आमच्यावर कृपा राहू द्या. कोण म्हणू लागलं बर का? कोणाला? कणकीला आणि डाळीला. त्या डाळीला माहित होतं, तिला माहितच नाही याच्यामुळं आपण गोड येतो. कोणामुळं? गुळामुळंच. म्हणून जग आपल्यामुळं खरं वाटायले. इतके खरे आहेत आपण. किती खरे आहेत? आपण तर खरे आहोतच, पण आपला खरेपणा उतरला जगामध्ये. किती जग खरं वाटतं, किती पोळी गोड वाटते, आणि ती कोणामुळं गोड आहे? गुळामुळंच गोड आहे. कशामुळेच गोड नाही, आणि ती गोडी गुळाच्या ध्यानात नाही. कोणाच्या? गुळाच्या ध्यानात नाही. तसं आपला खरेपणा आपल्या ध्यानात नाही. आता संत काय करतात? फक्त आपला खरेपणा ध्यानात आणून देतात. म्हणून आडी अरे गिरिले हो संसारे, काहीतरी राखा खरे. संसारानं गिळलंय, काहीतरी खऱ्यावर या. आणि खऱ्यावर येण्याकरता तुम्हाला दोन गोष्टी फार मोठ्या ईश्वरानं दिल्या. त्या दोन्ही गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष आहे. कोण पाहतंय शरीराकडे? दिधला करुणा करे मनुष्य देह, सत्संग करुणा कर परमात्मा आहे. सगळं जग खोटं ठरवण्याकरता दोन गोष्टी लागतात, एक संत आणि एक देह. आणि तो भेटलाय ना आपल्याला. देह भेटून जर आपण भीक मागल्यासारखं हात पुढं करायला म्हणजे काय म्हणता येईल बरं आपल्याला? करुणा कर परमात्मा काय वाटत असेल बरं? याला भीक मागायची गरज आहे का? महाराज म्हणत असते, पहिलवानाचा पोरगा चालला बायासारखा हात आली, काय वाटत असेल बापाला, नाही का? बापासारखा त्यांना दंड थापटाव, बायासारखा हात हालूच चालाव, दंड थापटाव, नाही का? म्हणून काय ताकद आहे मनुष्य देवाल्या जीवाकडं. तो घरचा दुबळा जरी असला तरी सुद्धा किती दिव्य स्वरूपानं जीवन जगू शकतो, कारण तो ज्ञान स्वरूप आहे. ज्ञानामुळं सगळं आहे. कशामुळे सगळं? कोणते बी पदार्थ त्या पदार्थाचं ज्ञान झालं म्हणूनच आहेत ना. का पदार्थामुळे पदार्थ आहेत? ज्ञानामुळे पदार्थ. ज्ञान आपलं स्वरूप आहे, आणि आपलं ज्ञान स्वरूप आहे ध्यानात नाही. हाडमासं स्वरूप आहे आपली. हाडमासं स्वरूप आहे की ह्या हाडामासाच्या उपाध्या, त्या हाडामासाचे नाते गोते, त्या हाडामासाच्या खुणा खुणा ध्यानात येतात, नाही का? ह्या हाडामास कोण्या तरी वर्णाश्रमाचे आहेत,
आपण ते वर्णाश्रमी आहेत का हाडमास त्या वर्णाश्रमाचे? कधी कधी महाराज सांगत असतात आपण किती येड्यासारखं वागणं आपलं, नाही का? आपण आपण घर केले घरात राहतो का मिस्त्रीनं बांधलेल्या? मिस्त्रीने बांधलेल्या घरात राहतो आपण. घर बांधायला निमित्त कारण मिस्त्री आहे, नाही का? त्या मिस्त्रीने बांधलेल्या घरात राहतो. टेलरनं शिवलेला सदरा आपण घालतो की नाही, नाही का? घर बांधायला निमित्त मिस्त्री, सदरा शिवायला निमित्त टेलर, आणि शरीर निर्माण व्हायला निमित्त मायबाप. काय म्हणतात महाराज? शरीर निर्माण व्हायला निमित्त कोण आहे? मायबाप. आता मायबापाचे आपण का टेलरचे का गावंड्याचे? कोणाचे? आपण महाराजांचा खालचा भाग एकदम खालच्या थरात सगळ्यांच्या लक्षात यावं की नाही का? महाराज पुन्हा सांगतात आपण काय आई वडिलांचा विद्रोह केला का? खरं बोललो की नाही? खरं आहे की हाडमास आपलं स्वरूप आहे का? आणि ते निर्माण व्हायला आई वडील निमित्त आहेत. हे हाडमास निर्माण व्हायला आई वडील निमित्त आहेत. आई वडिलांच्या देहाशिवाय ह्या देहाची उत्पत्ती नाही. मग या देहाची उत्पत्ती त्या देहाशिवाय नाही. तर हा देह मी आहे का ते आई वडील आहेत? दोन्ही बी नाही. मग मी नाही का हा देह नाही आहे? पण हा देह मी नाही ना. आणि हा देह तर मदन असा सांगते मळ, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा बदल असे आईनं सांगितले. हा देह तू देह म्हणली आई का हा देह? आणि आपली आई तू देह म्हणली आपली आई, नाही का? म्हणून हा देह मी नाही असं आपल्याला ध्यानात घेता येतं. आणि मी तर आहे पण देह नाही. मग मी कोण आहे? चैतन्य रूपानं, जाणणं रूपानं, ज्ञान रूपानं आत्ता आहे. आणि त्या ज्ञान रूपानं मी असल्यामुळं मी कळी काळाच्या कक्षेत जाऊ शकत नाही ना. कळी काळाच्या कक्षाच्या बाहेरचा आहे का कळी काळाच्या कक्षातला आहे? बाहेरचा आहे. कारण कळी काळ आतापर्यंत कळी काळानं किती गिळले शरीर आपले. बालपणा गेला की नाही आपला? गेला. तरुणपणा आला, तरुणपणा बी चाललाय, म्हातारपणा यायला लागला. ज्ञानावर परिणाम झाला का कळी काळाचा? शुद्धीवर इतका आपण इतका त्यानं बदल केलाय, शरीरात केलाय का ज्ञानात चैतन्यात? शरीरात केलाय. आणि शरीरात केलाय बदल. काळावरची सत्ता शरीरावर आहे का ज्ञानावर? शरीरावर आहे, नाही का? ज्ञान स्वरूपावर काळाची सत्ता आहे का? पण आपण ज्ञान स्वरूपावर आरूढ आहोत का? आता आपण ज्ञान स्वरूप आहोत. हे जे ज्ञान आपल्याला सोडून नाही, हाडमास आपल्याला सोडून येत. ज्ञान कधीच आपल्याला सोडून नाही. आपण झोपीत बी गेलो तर ज्ञान आपल्या संग, आणि स्वप्नात बी गेलो तरी ज्ञान आपल्या बरोबर आहे. स्वप्नात गेल्यावर हे हाडमास बरोबर असतात का? तर झोपीत गेल्यावर नसतात, नाही का? मग आपण ज्ञानाला सोडून कधी येतं आणि हाडमासाला धरून कधी आहोत? कधीच नाही. कधी मन समजित नाही हाडमास मी आहे म्हणून, कधी समजतो. हे वागणं आपलं भांबवल्यासारखं आहे का शहाण्या माणसासारखं, नाही का? बरं भांबवलेले वाटतो का आपण? नाही वाटत. नाही का भांबवल्यासारखं वाटत नाही. भांबावून गेले ह्यो चकवा निघायला. काय नाही, संतांच्या संगतीत जर बसलो आपण तर चकवा निघायला पाहिजे का? चकवाच सिद्ध होत नाही. हा निघायला तर सिद्ध झालं पाहिजे ना. पण आता तुम्हाला इतकं मोठं समजुतीमध्ये चकवा आहे तुमच्या. आता तुकोबारायच्या प्रमाणे ते म्हणतात की दला करुणा करे. एवढं काम मनुष्य त्यातल्या सामर्थ्यानं होतं. कोणत्याच त्यातल्या देवाला चकवा बाजूला करता येत नाही का? देव किती ताकदवान देत आपल्यापेक्षा विषयाने येत, ताकदवान आहेत. महाराज उदाहरण घेत असतात, गाईचा देह किती पवित्र आहे. कधी विटाळ काही झाला बाहेरचा आपल्याला, आता आपल्या श्रद्धा आहे. जुने लोक गाईला हात लावणी म्हणायचे बाहेर. आला का तुला? बाया बाया बसल्या, आम्ही लहान असत बस गपकत एखाद्या बाईला हात लावलं की आईला मारायचं, नाही का? मग आता त्या काळातल्या बाया कपडे काढून घेत होते आमचे. काढते कपडे,
हा 40 वर्षापूर्वी कपडे काढायच्या, मारायच्या आणि सांगायच्या. गाई खूप काही होत्या तेव्हा. काय गाईला हात लावणी महाराज आंघोळ करायचं काम होतं का? गायला हाता लावलं की गेला विंटाळ. किती कधी पवित्र आहे गाईचा. पवित्राच्या बाऱ्यात आपल्याला झालेला विंटाळीचा स्पर्श केला की गेला नाही का? आता गाईचा देह किती पवित्र आहे, तितकाच पवित्र आहे की तिचं गोमूत्र बी चालतंय देवाला. विंटाळ झाला की कधी कधी पोथे लावायचं, मग तिथं गोमूत्र आणून ठेवायचं. आले की माणसाच्या अंगावर शिंपायचं. हाय तवा बी ज्या वेळेस चालायचं आणि ते शिंपायचं पहा. म्हणजे तिच्या अंगातच ताकद आहे का? मूत्रात बी मूत्रात बी दुधात बी पंचामृताला दूध दही तूप चालतं तिचं. सेम कसली बी जागा असली तिच्या शानानं सारली की पवित्र. सगळंच पवित्र आहे तिचं. राग पवित्र, इतकी गाईचं असणारं पवित्रपण आहे. किती देह पवित्र आहे. सांगा ना गाईला हे कळेल का? सांगितलं नाही का? आमच्या गावामध्ये ब्राह्मण भाऊ होते आणि त्याची गाय म्हातारी झाली होती. म्हातारी झाल्यावर त्या गायीचा अंत व्हायच्या वेळेला त्या ब्राह्मणाने तिच्या कानात गीता म्हणली. आता श्रद्धा होती ब्राह्मणाची, त्याच्याकडे नेहमी गाय राहायची. ती म्हणलं आता गायीचा श्वास बंद व्हायचा वेळ आलाय. त्या भगवद्गीतेचे श्लोक त्या गायीच्या कानात म्हणू लागले. आता श्रद्धा होती ब्राह्मणाची आणि फार ब्राह्मण कडक होते बरं ते आचरणामध्ये. खूप फार कर्मठ होते. त्यांना सहनच होत नव्हतं आणि त्या कर्मठपणामुळे त्यांना सहन न झाल्यामुळं एकादशीला आणि सोमवारी जास्तच कडक होईल ते. कारण लेकर बाळ इकडे तिकडे करीत, मग कोणती शिवी देते पूजा करताना स्वभाव त्यांचा फार कडक होत. मग त्यांनी गायीच्या कानामध्ये भगवद्गीतेचे मंत्र श्लोक म्हणले बरं. आता त्या गायी कळले असतील का? कळण्याचं ठिकाण मनुष्यदेह आहे आणि मनुष्यदेह किती घाण आहे. त्याच्यासारखा घाण नाही अपवित्र शरीर आईशे. तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात? किती शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. दुःखाचं कोठारे सगळे दुःख शरीराकडून होतात. कोणता बी रोग होऊ द्या, कोणती बी व्याधी होऊ द्या, चौकडून व्याधीनं शरीराच्या योगानच व्याधी होते. दुःखाचं कोठारे, रोगाचं भांडार आहे आणि इतकंच नाही तर दुर्गंधीची थार आहे. पायच आहे सगळी. नाही अपवित्र शरीर आईसे. असं घाण शरीर आहे गाईचं. किती छान आहे. आता सांगा ना, गाईच्या शरीरात कळतं का? आणि माणसं त्यात कळत नाही का? कळून घेईन. जसा गाईचा निश्चय मी गाय आहे, तिला हड्या म्हणल्याबरोबर गाय माग कधीच नाही फिरणार. कोण माग फिरलं? गाय माग फिरले का? नाही. आणि दही म्हणलं की कोण माग फिरलं? म्हणजे गाय स्वतःला काय समजते? मी गाय आहे. आणि आपण स्वतःला काय समजतो? माणूस आहे नाही का? आता गाय पशु आहे. आपण पशु नाही, पण निश्चय पशु सारखाच आहे ना आपला. आणि देह तर किती चांगला आहे आपला. देह जर संतांच्या संगतीमध्ये त्याचा उपयोग केला तर तुकोबरा त्याच अभंगामध्ये तुम्ही बोलतात, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, मात्र शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीराच्या योगानं परब्रह्मपणा हस्तगत होतो. नाही मीच परब्रह्म आहे, अशा स्थितीला पोहोचवतो हा देह. गायीचा देह चांगला आहे का आपला? महाराज म्हणतात घाण आहे आपला देह. पावला दुर्गंधीची धार म्हणल्यावर अहो हा देह विचार जर केला तर आपण शास्त्राच्या विरोधात नाही ते, पण विचारानं असं ठरतं की सोवळ्यातला सुद्धा सोवळा देह ठरू शकत नाही ना. सोवळ्यातल्या देहाची घाण बाहेर नाही का आत नाही? आत घाण आहे ना. बाहेर नाही पण आत काय आहे? घाण आहे ना आतमध्ये. बाहेरून स्वच्छ झालाय तो स्नान करून, पण मधी घाणच आहे ना नाही का? म्हणून तो सोहळ्यातला बी पवित्र आहे म्हणायला जमन का? कसं म्हणता येईल? जर पाहिलं त्याच्या संबंध स्वरूपाकडून तर तो सोहळ्यातला सुद्धा सोहळा नाही का? आणि गाय ओवळ्यातली सुद्धा सोहळं तिचं शरीर आहे. आणि असं ते शरीर पवित्र आहे. असं ते आपलं तरी अपवित्र असलं तरी पण फार चांगले परब्रह्मपणा
लक्षात घेता येतो. परब्रह्म पण लक्षात घेतल्यावर शरीर भ्रम ठरतं का विटाळ? विटाळले शरीर परब्रह्म स्वरूपात घेतल्यावर भ्रम ठरलं, मग विटाळ नाही राहिलं, मग भ्रम ठरलं. अरे काय शक्ती गायीपेक्षा बी. महाराज सांगत असतात, दिसण्याच्या बाहेर शरीर छान नाही आपलं, याला रोज आंघोळ घालावं लागते, रोज तोंड धुवावं लागतं, रोज हातपाय धुवा लागतात, नाही का? राघू रोज हातपाय धुतो का? मोर आंघोळ करतो का? पौर्णिमेला अमावस्याला एकादशीला कधीच आंघोळ करीत नाही. आणि कधीतरी चांगले कपडे घालतो का? कधीतरी गदळ दिसतो का? मग मोर दिसायला चांगलं आहे का आपण? मोर दिसायला चांगलं. गाय आज पवित्र असायला गाय चांगली आणि दिसायला मोर चांगला. महाराज म्हणतात, हत्तीकडे जर पाहिलं तर काय हत्ती ताकद आहे, नाही का? आता हत्ती जर बेईमानकीवर आल्यावर किती लोकांना मारीन. फक्त माणसाकडं विज्ञानाच्या साह्यानं बुद्धिमत्ता असल्यामुळं ते त्याला काही बंदुकीनं मारतील. पण जर शास्त्र नसल्यावर किती लोकांना हत्ती जगू देणार नाही माणसाला, नाही का? पण किती ताकद आहे. ताकदीकडून आपल्याला पेक्षा मनुष्य देहापेक्षा हत्ती किती बलवान आहे. आणि हत्तीच्या देहात कळतं का असं? गाईच्या कळत नाही, मोराच्या कळत नाही, हत्तीच्या कळत नाही आणि माणसाच्या देहामध्ये कळतं पण कळून घेत नाही. आणि जर काही व्यवस्थित कळून घेतलं तर जगच राहत नाही. अरे जग राहत नाही का? आत्ता जग नाही, जगत जर नाही तर कळीकाळ कोणाला तयार करायला लागला? कळीकाळ आहे का मग? जग असल्यावर कळीकाळ का कळीकाळ असल्यावर जग? जग घट असल्यावर कुंभार का कुंभार नसला तरी घट? घट असल्यावर कुंभाराला मानावंच लागेल ना. आपोआप झाला का? ज्ञानोबराय म्हणतात ना, भूमी आपुनी स्वयंभ काय निगती घडिया गाडग्यांचे कोंब, परी ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की, कारण घट म्हणलं की कुंभार मानत नाही. जग म्हणल्यावर कळीकाळ का नाश नाही मानल्यावर? आणि जग मानणारे आपण महामूर्ख कोण आहे आपल्यासारखं? कोण मानायले जग? आपण मानायलो. मानलं म्हणून जग. अरे तुम्ही किती बलवान आहे. स्वप्नातून जागत झाल्याबरोबर स्वप्नात जगाला खुलकून लावलं, नाही का? जाग झाल्याबरोबर म्हणलं का नाही की तवाच असं झालं, असं तर असं नसतं झालं, नाही का? तवाच मला याद झालं इतका मार नसता खाला, मारच नाही खाला. जरा सगळा आधीचे वाला असता तर म्हणलं इतकं मार खालाच नसता मी. आता मार खालाच नाही तू, उगाच तोंड पुरा कळायला लागला आता, नाही का? मार खाल्ला का? सगळं तिथं तिथं होतं, मारणाऱ्या सगळं मार खाणाऱ्या सगळं, नाही का? ते होतं का तिथं? तिथं नव्हतं. धुन कोण लावलं जगाला? का तुला कुडीत बांधून काही 4-2 पाहुण्याला सांगायचं तुला की नाही, त्या दिवशी मी लयच मार खाल्ला स्वप्नात किंवा लयच कोणाला तरी मारलं, सांगायचं तुला का? ते काऊन नाही तुला? धुन लावलं ते खोटं होतं. ते खोटं होतं. हे कसं आहे? हे जर आता खोटं आहे तर कळी काळ कोणाच्या मागे लागेल? तर तुम्हाला तरी आपल्याला शिकवून धट करतात. तुम्हाला म्हणतात ते काळ आसन जगाला खात असेल, पण आम्ही तिच्या मुंडक्यावर पाय दिलेला आहे. काळ जगा खाय, आम्ही माथा दिला पाय म्हणून. काळ नाही रे बाबा. पण असं आपल्याला आपलं स्वरूप सत्य ज्ञान रूप ध्यानात आल्यानंतर देव बी असाच आहे. देव बी ज्ञान स्वरूप आहे, सत्य आहे, चित्कणे सच्चिदानंद आहे. देव बी आहे आणि आपण बी कोण आहेत? सच्चिदानंद आहे. आता आपण जर सच्चिदानंद आहे तर देव बी असाच आहे. आणि पटकन आपण देव स्वरूप झालो तर काय करीन? कळी काळ राहणारच नाही. तर कळी काळ म्हणल्यावर त्याला पुन्हा कळी काळ लागेल ना. कळी काळ निर्माण काळाला बी काळ लागेल ना. मग आता काळाला काळ लागेल आणि तुम्हाला नाही रे, तुमच्या तोंडाला काळ लागेल. लागलंय, नाही का? म्हणून अशी स्थिती दयनीय आपण भोगतो, आपल्याला शोभत नाही. आणि संतांना माहित आहे, संत दम खात नाहीत सांगण्याकरता. विचारल्यावर सांगतात का न विचारिता? मग विचारतात, सांगतात अहो महाराजांकडे जा. आल्याबरोबर विचारतात तुम्हाला काही बोलायचं का? मला काय म्हणतात महाराज, तुम्हाला काही बोलायचं का? परबाला मी महाराजांकडे होतो, दोघे तिघे जणी आल्या, जयदाच्याच होत्या त्या, पण मोठ्या घरच्या होत्या जरा. आल्यानंतर त्यांनी मला बी ओळखलं आणि ओळखल्यावर मग म्हणलेले की आता
महाराजांना विचारलं तुम्हाला काही बोलायचं का? तर महाराज त्या म्हणल्या, पण हुशार होत्या त्याच्यात त्या बाई पुढे जाणारी एक कवी विचारली महाराजांना. झालं सुरू महाराजांना सांगितलं. नाहीतर म्हणले असत्या ना महाराज काय नाही आम्ही दर्शनाला आलो महाराज बरं या निघा बसून देत नाहीत महाराज. आल्या बरोबर काही विचारू द्या महाराजांना अंग बी टाकायचं असलं तरी महाराज अंग टाकीत सांगायला सुरुवात करतात. खोदू विचारतात काय विचारायचं का सांग आणि लगेच सुरुवात करता. अरे ज्ञानेश्वर महाराज तू हाडमास नाही, तुम्ही चिरकुट आहेत का हाडमास? चिरकुट नाहीत, हाडमास नाहीत, हाडमासाला जाणणार आहेत असं स्पष्ट सांगू. आणि त्याच महाराजाजवळ असं भेटत नाही ऐकायला. कुठं भेटत दुसरंच काही ऐकायला भेटतं, जे आहे ते नाही भेटत. कारण महाराज लोक वापरून घ्यायलेत तो खायला का मोकळं करायलेत? वापरून सर्रास मोठमोठाले महाराज लोक वापरून घ्यायलेत तो खायला आणि ते बी मोठमोठालेच येत वापरून घ्यायला, ते बी मोठालेच येत आणि त्या मोठालेल्या बी सांगावं तर ते आपल्याकडे तिरपट पाहतात. घ्या मोठाले तर देवच येत राव, तेवढाले लोक ते वापरून घ्यायलेत आणि त्याच्या करता वापरून घ्यायलेत का त्याचा बी येडेपणाचे महाराजाचा वापरून घ्यायलेत का त्याला काय करलं ते अज्ञानात त्यांचं जीवन तसंच ठेवायला लागलं नाही का? म्हणून काय दशेला जातील महाराज खूप रागावून बोलतात अशा महाराज लोकांना. आता मोकळं व्हायचा योग आहे का गुंतलेलो नाही ध्यानात घेतल्यावर? मोकळं व्हायचंय का आपल्याला? होय मोकळं व्हायचं, आपण गुंतलेलोच नाही. पण काय भ्रम आहे महाराज, साधारण भ्रम आहे का फार मोठा भ्रम आहे? आणि भगवान सांगतात अर्जुनाला गीतेमध्ये तेथ कायसे हे मन मळू. हे मोठ्या वादळी पुढे काय आहे? राख झालेली जळून मोठ काऊर सुटल्यावर काय करीन ती राख? कुणीकडे जाईल? पत्ता लागणार नाही. तसं आपल्या मनात ती काजळी आहे, हे संतांची भेट झाल्यावर आपण का नाही ज्ञानोबा सांगतात तू अससी भ्रांतीचा डोंगरू या मोहाचा सागरू होऊन अससी तरी ज्ञान शक्तीचे निपाडे हे अवघेच गा ठोकडे ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. नाही का? तू भ्रांतीचा डोंगर असो मोहाचा सागर असो काही बी असो, डोंगर बी असला तर ज्ञान शक्तीच्या पुढे काय आहे? ते कचरा आहे नाही का? असा कचरा उडवा आणि कधीच त्याला सोडू नका. तुकोबाराय शेवटच्या कडव्यात आतापर्यंत म्हणले एवढं कारण सहकार्य केले एवढ्या भक्तांना. अरे सहकार्य केलं का? आता शेवटी म्हणतात काय सहकार्य? तुका म्हणे हरिरूप झाले पुन्हा जन्म नाही आले म्हणून हरीच अपरोक्ष ज्ञान झालं. आपलं अपरोक्ष ज्ञान झाल्यावर अपरोक्ष भ्रांती आता आपल्या पुढं भ्रांती अपरोक्ष आहे, अपरोक्ष भ्रांतीला अपरोक्ष ज्ञान व्हावं लागेल. तुमचा भ्रांती राहणार नाही. भ्रांती अपरोक्ष ज्ञान परोक्ष जर झालं तर कसं होईल? जाणार नाही भ्रांती. दोरीचं अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. दोरीचं कसं ज्ञान झालं पाहिजे? अपरोक्ष. अपरोक्ष दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प राहील का? परोक्ष दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प जाईल का? नाही. आपल्या समोर फार मोठं आव्हान आहे. आणि काय तुकोबारायांनी किती दिवस लागले असतील हो. 4000 अभंग केले तुकोबारायांनी. प्रत्येक अभंगामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं एकच शिकवण सांगायला सुरुवात केली. अनेक प्रकारात नाही का? अनेक वैद्याकडे औषध असतात रोग घालवण्याकरता आणि अनेक रोग असतात. पण हे रोग तर सगळ्यालाच आहेत नाही का? कोण निरोगी याच्यातलं? कोणीच रोगी नाही. जितक्या रोग्या करता तुकोबारायांनी औषध तयार केलेलं आहे. ते औषध आपण इमानदारी जर पूर्वक खाल्लं महाराज पडल्या पडल्या झोपे निश्चिंत होतात. कसे होत? कशाचा धाक राहील आपल्याला? राहील का? काही जवळ नसताना का असताना शक्ती काय लहान आहे का माणसाच्या देहाची? नाही का? व्यावहारिक शक्ती नाही पण माणसाच्या देहाची काय शक्ती आहे? तो देह आपल्याला भेटलेला आहे. तुकोबाराय तर नाचूच लागले. बरे झाले आलो या जन्माशी, बरं झालं मी या जन्माला आलो. काय केलं मी? जोड जोडीनी मनुष्य देहाशी मनुष्य देहा भेटण्यासारखंच काम केलं ना मागच्या जन्मात. काय केलं माझं? काय ठेवाय? अरे माणसाचं ते भेटतंय म्हणा जोड जोडीनी मनुष्य देहाशी
महान लाभाच्या उत्तम राशी आणि महान लाभ होणाऱ्या सारख्या राशीच्या राशी येतात. काय रास आहे? ज्याने सर्व सुखासी पात्र होईते, सर्व सुख रूप मी आहे, अशा पात्राला कोणाचं सहकार्य घ्यायचे? ठीक आहे, कोणाची सहकार्य घ्यायची गरज आहे? प्रत्येक व्यवहारातल्या स्थितीला सहकार्य लागतं एकमेकाचं. तेव्हा बायकोचं सहकार्य लागतं नवरा व्हायला. एकट्यानं नवरा का? तिचं सहकार्य असल्यावर नवरा का एकट्यानं नवरा? पोरगा त्याचं सहकार्य असल्यावर बाप का? तो म्हणणार नाही बाप, पण मग ह्यो म्हणी का बाप? होय, त्याचं सहकार्य घ्यावं लागेल. इस्टेट मालक म्हणायला इस्टेटचं सहकार्य घ्यावं लागेल. जवळ काहीच नाही याला कोण मालक म्हणत नाही का? म्हणून मी परमात्मा रूप आहे असं कोणाचं सहकार्य घ्यावं लागेल नाही का? तुमच्यात एवढी ताकद आहे. लागलं सहकार्य तर संतांचं लागतं. संतांचं सहकार्य घ्यायला तेच आपल्या मागे लागतात. तुकोबारायला हुडकीत आले का तुकोबाराय संत हुडकीत बसले? त्यांचा अनुभव सांगतात. त्यांचा अनुभव सांगतात आणि पुन्हा एका अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात बरं का, ते म्हणतात साधू भेट देती तय अवचित्ता रे. त्याला साधू भेट देतात, भेटीला येतात. सापडविले वाटे जाता गंगे स्नाना. आपण माग माग हिंडायचं काम नाही ठेवलेलं आपल्याला. इतकी शक्ती आणि महाराजांनी आपल्याला महाराजांच्या सारखंच सांगणं महाराजांचं. पण असं सांगणं कुठं आपल्याला ऐकायला भेटू शकत नाही. पण मात्र आपण ऐकून त्याचा पुरेपूर उपयोग करून अशा प्रकारचा निश्चय करा. दुर्मिळेन आपल्या नशिबाला हे बरं आलं आता विज्ञान. त्याच्या योगानं पाहता एका ठिकाणी चालू आहे का किती ठिकाणी चालू आहे आणि काय खर्च याला? कामात काम हवं आपल्या बोलण्याच्या बॅलेन्स मध्ये हे कार्यक्रम चाललाय का काही याला वेगळा खर्च आहे? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम होय सुख होईल दुःखाचे, नाशी ही स्थिती. महाराज खूप आता सप्त्याचा सुळसुळाट आहे 1 महिनाभर आणि कुठं सगळा गोंधळ आहे का कळायसारखं आहे. फार मोठे मोठे सोयी लावून ठेवले त्यांनी. सगळा गोंधळ येऊ, गोंधळात गोंधळे का पाटंगणात गोंधळे, गोंधळात गोंधळे. भाग्यवान आहेत आपण म्हणून महाराजांच्या सेवेला शब्दाची सेवा करत जा. आणि त्याच्या अगोदर महाराज बी नेहमी सांगतात नामस्मरण करीत जाता. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, त्याने माया जाण अंगामध्ये शक्ती निर्माण होईल. अंगामध्ये शक्ती निर्माण झाल्यावर कळी काळाला जागा आहे का? जगत नाही. कशाचा संहार करतो? महाराज सांगत असतात भगवान शंकराला संहार करायला काही ठुलं नाही. कशाचा संहार करीन देऊ? संहार करणार आहे का? आपण असल्यावर का नसल्यावर? असल्यावर करीन, नसल्यावर काय करीन नाही का? आहे का जग? आत्ता जग. भगवान सुद्धा सांगतात गीतेमध्ये बरं. ज्ञानोबा म्हणतात, भगवान म्हणतात अर्जुना, आमचा प्रकृती पलीकडील भाव, प्रकृतीच्या पलीकडचा कल्पने विण लागशील पाहो. कल्पना सोडून जर पाहू लागला तू, कल्पना धरून नाही बरं, कल्पने विण लागशील पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जो मीच सर्व म्हणून. असं आपल्याला सामान्य माणसाला, शेतातल्या काम करणाऱ्या माणसाला जर हे ऐकायला मिळतं तशा प्रकारचा निश्चय केला. त्याच्यासारखा कोण महाराज बलवानी नाही का? तो कोणासारखं वैभव, राजाचा बाप आहे. राजाला तरी राजा म्हणतात, पण याला महाराज म्हणायला काय हरकत आहे? नाही सांगता आलं मी, कळलं फार महत्वाचं आहे. जाऊ दे, नका का सांगता येईल. काय महत्वाचे आपल्याला कळलं का? लहान काम झालं का? आणि आपल्याला कळलं आपण दुसऱ्याला सांगितले राहतो का? म्हणून कळून घ्यायचे प्रयत्न केले पाहिजे व्यवस्थित. अगोदर सांगायच्या हुटहुटीपेक्षा अगोदर चांगलं तक्कून कळून घ्या आणि मग लोकांना कळून द्या. महाराज ते आता नेहमी सांगतात, तुम्ही हे ध्यानात घ्या आणि ध्यानात आणून द्या नाही का? काल पण महाराज पैठणमध्ये म्हणू लागले, तुम्ही हे संतांचं नीट ध्यानात घ्या आणि पुन्हा काय करा, घरीच खा का नाही, ध्यानात आणून द्या. तुम्ही ध्यानात घ्या, ध्यानात आणून द्या. काय म्हणतात ना, तुकोबाराय म्हणतात, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम म्हणून तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे हरिरूप झाले पुन्हा जन्म नाही आले, माझा बळिया नेनसी कोण, संता साह्य नारायण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. झाला विठाला झाला 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 झाला.
कुंडली ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तो सावे तो सोनी मद द्यावे बसाय ताते जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र दिवांचे भूतांचे तीर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो देवांतील तुटे लाहो प्राणी दास वर्षोत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माती आळी अनावरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुचे आडव चैतना चिंता मणीचे गाव बोलती जे अरुणव शांते चंद्रमे जे आलांचन मार्तंड देता पहिन हे सर्वही सदा सज्जन सुविरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितिनी लोकी पदी जगादी पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपदिवे विशेष लोकीये द्रष्टा दृष्ट विजय होवावे एक म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देव सुख्याधा येणे वरे ज्ञान देव सुख्याधाला येणे वरे ज्ञान देव सुख्याधाला कुंडली कवरदा हरी श्री ज्ञानदेव दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज माईक लावलो हा ते मंडळी म्हणून ऐकू त्याचा आवाज येतो इकडे पण आपला भरलेला त्याला येत असं नाही हा काय झालं